श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 18. अंबा मातेचं भक्तिभावानं दर्शन घेऊन नरहरी गोविंद स्वामींच्या दर्शनासाठी गेले. एका ओवरीत गोविंद स्वामी बसले होते. त्या दिव्य महापुरुषाचं प्रत्यक्ष दर्शन होताच नरहरींनी तात्काळ ओळखलं. स्वप्नामध्ये ज्या सद्गुरूंचं दर्शन झालं आणि उपदेश लाभला तेच हे सद्गुरू. नरहरींचे अष्टसात्विक भाव जागृत झाले. वातावरणात एक दिव्य अनोखा परिमल भरून राहिलाय त्यांना जाणवलं. अंतःकरणात शेकडो दीप एकदम तेवायला लागले. एका सोनेरी प्रकाशानं अंतर्बाह्य उजळून गेल्यासारखं वाटलं. शेकडो सुवर्ण घंटिकांची नाजूक किणकिण कानावर यायला लागली. भगवान गोपाल कृष्णांच्या मुरलीचे अबोध सूर त्यात मिसळले. त्यांच्या पाठीतील मुलाधार चक्रामध्ये काहीतरी सळसळलं आणि मेरुदंडातून चेतना सळसळत वर धावायला लागली. गोविंद स्वामींच्या जागी प्रत्यक्ष गोपाल कृष्ण उभे आहेत असा क्षणभर भास झाला. पुढे होऊन नरहरींनी गोविंद स्वामींना साष्टांग नमस्कार घातला. एखादी परिचित व्यक्ती भेटावी तसं गोविंद स्वामींच्या चेहऱ्यावर ओळखीचं हास्य उमटलं. मोठ्या प्रेमाने त्यांनी समोर बसण्याची खूण केली. एका शिष्याने मिठाई पुढे आणून ठेवली, पण नरहरीचं तिकडे लक्षच गेलं नाही. सद्गुरूंच्या सौम्य माधुर्य घन प्रेममूर्तीकडे नरहरी एकटक पाहत होते. त्यांच्या चित्तामध्ये पूर्व स्मृती चाळवल्यासारख्या झाल्या. स्वप्नामध्ये दर्शन देणारे हेच ते सद्गुरू. अनेक जन्म ज्यांच्या चरणी आपण आसरा घेतोय तेच हे सद्गुरू. ज्यांच्या परिवारात जन्मोजन्मी आपण कालक्रमणा करतोय ते हेच आपले सद्गुरू. या महापुरुषाशी जन्मोजन्मीचा दिव्य मधुर संबंध आहे जाणवलं, प्रतीत झालं. एकाग्र चित्ताने नरहरी पापण्या न हलवता ती दिव्य मूर्ती हृदयामध्ये साठवायला लागले. अलौकिक आनंदानं त्यांचं हृदय भरून आलं. भोवतालच्या जगाचा पूर्ण विसर पडला. एका भावराज्यात गेल्यासारखं वाटलं. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या अश्रुधारांमुळे त्यांचे दोन्ही गाल ओलेचिंब झाले. गोविंद स्वामी एक अक्षरही बोलले नाहीत. नरहरीच्या मुखातूनही एकही शब्द बाहेर पडला नाही. फक्त अश्रू भरल्या अनिमिष नेत्रांनी ते एकटक गोविंद स्वामींकडे पाहत राहिले. काही क्षण निघून गेले. गोविंद स्वामींची संध्या करण्याची वेळ आली. एका शिष्याला त्यांनी तशी खूण केली. गोविंद स्वामी जागेवरून उठले. एखादं मधुर स्वप्न संपावं आणि झोपेतून जाग यावी तसं नरहरींना वाटलं. हलकेच उठून ते उभे राहिले. सद्गुरूंच्या चरणस्पर्शासाठी पुढे गेले. सद्गुरूंच्या चरणांवर त्यांनी मस्तक ठेवलं. स्वामींनी त्यांच्या पाठीवर मायेने दोन्ही हात फिरवले. थोपटल्यासारखं केलं. प्रेमाने उठवलं. वात्सल्याने गालावरून हात फिरवला. हनुवटी कुरवाळली आणि जवळ घेऊन मस्तकाचं अवघ्राण केलं. मृदू स्वरात म्हणाले, उद्या संध्याकाळी या. तेव्हा खूप वेळ आहे. सगळं सविस्तर बोलू. सद्गुरूंचे ते शब्द कानांवर पडले. अंतःकरण हेलावून गेलं. दूर अंतरावर असलेल्या मंदिरात आरतीच्या वेळी अनेक घंटा वाजतायत आणि घंटांचा तो मधुर नाद वाऱ्यावरून लहरत कानावर येतोय असं नरहरींना वाटलं. खरोखरीच दूर मंदिरात घंटा वाजतायत की सद्गुरूंच्या त्या वात्सल्य भरल्या शब्दांचाच प्रतिसाद आपण ऐकतोय? क्षणभर त्यांना संभ्रम पडला. गोविंद स्वामींचे ते शब्द आत खोलवर हृदयात गेले. त्यांच्या मायेनं सर्वांग मोहरून आलं. काही क्षण नरहरी तसेच उभे राहिले. स्वतःला सावरून परत जायला निघाले. त्यांना वाटलं आपले पाय परत जायला नाखुश आहेत. बळेच कसे तरी पाय रेटत नरहरी उतरायच्या ठिकाणी निघाले. भारावलेल्या अवस्थेत नरहरी घरी पोहोचले. काही क्षणांपूर्वी दर्शन घेतलेल्या त्या सौम्य महापुरुषानं आपल्या अंतःकरणात पदार्पण केलंय आणि तेथील सिंहासनावर तो महापुरुष विराजमान झालाय. देह मन प्राण सद्गुरूंच्या अधिपत्याखाली गेलंय असं नरहरींना जाणवलं. गोविंद स्वामींच्या डोळ्यातील ती दिव्य चमक सतत आठवत होती. त्यांच्या शब्दातून ओथंबणारं माधुर्य कानामध्ये गुंजत होतं. ते तेज, ते माधुर्य निश्चितच इहलोकातलं नाही. गोविंद स्वामींना निश्चितच ईश्वर दर्शन झालं असलंच पाहिजे.
त्यांनी आपल्याला जवळ केलंय. आता निश्चितच ते बोट धरून आपल्याला ईश्वराकडे नेतील. आज आपल्या जीवनाचा खरा अरुणोदय झाला. असे विचार मनात तरळत असताना त्यांना झोप लागली. स्वप्नामध्ये अनेक ऋषीमुनी डोंगरातून चाललेले दिसले. ध्यानस्थ संन्यासी पद्मासनात ध्यान लावून ओंकाराच्या मुद्रा करतायत असंही दृश्य दिसलं. मधूनच अनेक थोर यती गायत्रीचा जप करतायत असं ऐकू आलं. स्वप्नातच एक उंच पर्वताचं शिखर दिसलं. त्यावर काळ्या दगडात बांधलेलं रमणीय मंदिर होतं. अतिशय परमपावन असा तो परिसर. पूर्णपणे निशब्द, कसलाही आवाज नाही. एक नीरव शांतता. जणू सारी सृष्टी अनादि अनंताच्या ध्यानामध्ये समाधिस्थ झालीये. चारही बाजूला शुभ्र हिमाच्छादित गिरिशिखर. मंदिराच्या गाभाऱ्यात नरहरी गेले. तिथे शेकडो लामण दिवे लटकलेले होते. अनेक समया नंदादीप तेवत होते. त्यांच्या सौम्य प्रकाशात नरहरींनी पाहिलं, गोपाळकृष्णाची परमसुंदर मनोहारी मूर्ती होती. डोक्यावर मोरपिसांचा मुकुट होता. भाळी कस्तुरीचा टिळा, छातीवर कौस्तुभ मणी, कानामध्ये कुंडल, गळ्यात मोत्याचा कंठा, हातात वेणू, दुसऱ्या हातात कंकण, पायामध्ये वाळे, सर्वांगावर चंदनाचे टिळे. नरहरींनी भक्तिभावानी निरखून पाहिलं. तेव्हा त्यांना दिसलं, ती मूर्ती नव्हती. स्वतः गोपाळकृष्ण तिथे उभे होते. भगवान श्रीकृष्णांचं हेच दर्शन चिमणगावला त्या रात्री त्या स्वप्नात झालं होतं. नरहरीकडे पाहून गोपाळकृष्ण गोड हसले. त्या हास्यानं नरहरीचं मन वेडावून गेलं. देहभान हरपलं. एक आनंदमय भावावस्था प्राप्त झाली. रात्र अशीच सरली. रात्र अशीच सरली. श्रीराम समर्थ श्रीराम.